आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। राज्य सरकार अनेक चांगल्या योजना राबवत आहे, परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि त्या विषयातील जाणकारांना विश्वासात न घेता, त्यांना सोबत न घेता हम करे सो कायदा अशी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांमुळे महिनाभरातच शासनाच्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या म्हणजेच कृषी महोत्सवाचा फज्जा उडाला आहे। 3 वेळा तारीख बदलूनही शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाकडे पाठ फिरवली आहे। ज्या शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन आहे तीही वेळच चुकीची आहे। ते एशीत बसलेल्या अधिकाऱ्यांना कोण सांगणार? आणि जो शेतीशी निगडीत आहे, जो शेतीशी कामे करतो अशा कर्मचाऱ्याने जर हा सल्ला दिला तर त्याचं ऐकावं का? कारण तो वरिष्ठांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। म्हणूनच की काय, धनधान्याशिवाय आणि शेतकऱ्यांशिवाय रिकामे स्टॉल उभे करून हे प्रदर्शन सुरू आहे। खरं तर शेतीविषयक किंवा कृषी प्रदर्शन म्हटलं की तिथे धान्याच्या आराशी दिसतात, नागरिक खरेदी करण्यासाठी येतात आणि शेतकरी उत्साहाने आपले कुंटल 2-2 कुंटल धान्य तिथे विकायला आणतात। मात्र सध्या परिस्थितीमध्ये इथं पाव किलो आणि अर्धा किलो जवसाच्या चटण्या आणि इतर काही स्टॉल व्यतिरिक्त इथे काहीच नाही। ना धान्याचे आराशे आहेत, ना गव्हाचे पोते आहेत, ना ज्वारीचे पोते आहेत, ना डाळीचे पोते आहेत। तिथे आहेत ते केवळ चकल्या बनवण्याचे, कांदा भाजी कापण्याचे, बटाटे चिरण्याचे, फवारे मारण्याचे असे बारीक बारीक साहित्य। अवकाळीच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आणि त्यामध्ये सध्या ज्वारी काढणे, गहू काढणे, हरभरा काढणे अशी शेतीची मशागत किंवा शेतीची कामे चालू असताना शासनाने ऐन सुगीच्या दिवसात हा महोत्सव मांडून काय साध्य केले आहे? कदाचित शासनाने दिलेल्या निधीतून कार्यक्रम करण्यासाठीच हा महोत्सव आहे की काय, असेही चित्र पाहायला मिळत आहे। दिनांक 1 ते 5 मार्च दरम्यान जालन्यात हे प्रदर्शन सुरू आहे। कृषी प्रदर्शन चालू आहे, कसं काय प्रतिसाद कृषी प्रदर्शनाला? कृषी प्रदर्शनामध्ये जो काही सामान्य नागरिकाचा प्रतिसाद पाहिजे तो अत्यंत कमी आहे, अत्यल्प प्रमाणात आहे। पहिल्या दिवशी 1 तारखेला ज्यावेळेस उद्घाटन झालं तर पहिल्या दिवशी सगळं नियोजनाचाच भाग एक असतो आणि म्हणून जे काही स्टॉल आहेत यांनाही उशीर होतो आणि उद्घाटनाची एक त्यामध्ये सारी घाई गडबड असते, म्हणून पहिला दिवस गेला। परंतु काल शनिवारी थोडंफार होतं, आज रविवार असतानासुद्धा जे काही स्टॉल आहेत थोडेफार त्यांनाही अपेक्षा होती की नागरिकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी होईल, परंतु तशी गर्दी झालेली नाही। मला असं वाटतं की यामध्ये कुठंतरी प्रशासन हे कमी पडलेलं आहे, शासनानं याची जाहिरात करणं ही कमी पडलेली आहे। त्यामध्ये वेळोवेळी यांनी ज्या तारख्या चुकवल्यात, जवळजवळ 3 वेळा तारखा जाहीर करून त्या स्पॉन्सर करून परत हे प्रदर्शन भरवण्याचा जे काही घाट घातला यांनी, आणि मग यात पुन्हा ही तारीख चुकली गेली। कारण 1 मार्च ते 5 मार्च हा शेतकऱ्याचा सुगीचा काळ आहे। त्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जो पाऊस पडला त्यामुळे हरभऱ्याची पेरणी दुबार पेरणी झाली आहे आणि त्यामुळे ती हरभरा उशिरा येणार आहे। आज शाळू ज्वारीचं सुद्धा सुगी चालू आहे, गव्हाची सुगी चालू आहे, म्हणून शेतकरी तिकडे गुंतला आहे। परंतु जालना शहरातले थोडंसं हे अंतरही वेगळं असल्यामुळं आणि यांची जाहिरात न झाल्यामुळं मला वाटतं की जालना शहरवासियांना सुद्धा नागरिकांनी सुद्धा याकडे प्रतिसाद दिलेला नाही आणि म्हणून स्टॉल जे असायला पाहिजे होते, जे काही विक्री व्हायला पाहिजे होते ती पण विक्री होत नाही। आणि एकंदरानं हा जे काही प्रदर्शन करण्याचा जो शासनाचा मानस होता, या प्रदर्शनासाठी सरकारचा जेवढा पैसा खर्च झाला तेवढा पैसासुद्धा या स्टॉलच्या माध्यमातून जी काही जनजागृती किंवा शेतकऱ्याला फायदा व्हायला पाहिजे होता, नागरिकाला फायदा व्हायला पाहिजे होता, तसा होताना दिसत नाही। आणि सर्वसामान्य नागरिकांनी, शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला पाठ फिरवल्यासारखं आहे। आणखीन 2 दिवस बाकी आहे, पण आता तरी सुद्धा नागरिकांनी पाठ फिरवली असंच म्हणता येईल। या प्रदर्शनाची व्याख्या जर करायची ठरलं तर अधिकाऱ्यांचं धोरण, सरकारी पैशाच्या उधळपट्टीला महोत्सवाचे कारण, संस्कृती महोत्सवानंतर कृषी महोत्सवानेही केलं जिल्हा प्रशासनाचं वस्त्रहरण असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।